नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. आपण पाहता एबीपी माझा. या बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाच्या सर्व बातम्यांचा वेगवान आढावा 100 हेडलाईन्समधून. उज्ज्वल निकम यांची राज्यसभेचे खासदार म्हणून निवड. राष्ट्रपतींच्या कोट्यातून नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती. लोकसभा निवडणुकीत हरले पण राज्यसभेद्वारे खासदार. उज्ज्वल निकम यांच्यासह चौघांची राज्यसभेचे खासदार म्हणून निवड झाल्याची गृह मंत्रालयाची माहिती. सदानंद मास्टर, हर्षवर्धन श्रृंगला, मीनाक्षी जैन यांची निवड. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून उज्ज्वल निकम यांना राज्यसभेवर नियुक्ती झाल्यानं शुभेच्छा. निकमांची कायदेशीर क्षेत्राप्रती आणि संविधानाप्रती असलेली निष्ठा अनुकरणीय आहे, मोदींची एक्सपोस्ट. राज उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं हे लोकांच्या मनात. संजय राऊतांचं वक्तव्य. तर उद्धव ठाकरेही म्हणालेत लोकांच्या मनातलं होईल. राऊतांची माहिती. मुंबई विकायला निघालेल्यांनी आम्हाला शिकवू नये. संजय राऊतांचा सरकारवर निशाणा. उद्धव ठाकरेंनी अदानींच्या धारावी प्रकल्पाला स्थगिती दिली असती. राऊतांचं वक्तव्य. संजय राऊतांकडून मुंबादेवीचा नाही तर मुंबई शहराचा आणि इथे राहणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाचा अवमान. राऊतांनी माफी मागावी. भाजप नेते राम कदमांची मागणी. दोन ठाकरेंची युती होणं गरजेचं, तरच महाराष्ट्राला दिशा मिळेल. दैनिक सामनाच्या रोखठोकमधून संजय राऊतांचं विश्लेषण. दिल्ली महाराष्ट्राचे सत्ताधारी युती घडू नये म्हणून प्रयत्न करतील. सामनातून निशाणा. ठाकरेंच्या युतीची सर्वाधिक भीती एकनाथ शिंदेंना. सामनातून टीकास्त्र. मुख्यमंत्री करा, ठाकरेंची युती रोखतो अशी शिंदेंची अमित शहांना हमी. सामनातून दावा. शिंदेंच्या सेनेचे शिरसाट सामंत म्हणतात. अमित शहा आणि शिंदे राज उद्धव ठाकरेंना एकत्र येऊ देणार नाहीत. दैनिक सामनातून दावा. लाडक्या बहिणींमुळे विकास निधी येण्यास विलंब. घरकुलाचा धनादेश वाटप कार्यक्रमात कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणेंचं वक्तव्य. त्यामुळे लाडक्या बहिणी नकोशा झाल्यात का, असा सवाल उपस्थित. छगन भुजबळांकडूनही लाडक्या बहिणींमुळे विकास निधीला विलंब होत असल्याचं मत व्यक्त. लाडक्या बहिणींमुळे इतर गोष्टींचा ताण सहन करावा लागतोय. त्यामुळे पहिलं प्राधान्य कशाला द्यायचं हे सरकारनं ठरवावं. भुजबळांचं विधान. नाशिक जिल्हा बँकेसंदर्भात छगन भुजबळांचा गैरसमज. राजकीय नेत्यांनी बँक अडचणीत आणली नाही. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची प्रतिक्रिया. छगन भुजबळ कोकाटेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना संतापले. आपला गैरसमज झालाय तर तो त्यांनी दूर करावा. नाशिक जिल्हा बँक कुणी बुडवली त्यांना माहीत असेल तर त्यांनी सांगावं. भुजबळांचा उपरोधिक टोला. फॉरेन्सिक लॅबच्या नव्या आधुनिक सोयींनी सज्ज इमारतीचं भूमिपूजन. नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन. फॉरेन्सिक लॅबमुळे गुन्ह्याची तीव्रतेनं उकल होण्यास मदत होईल. फॉरेन्सिक रिपोर्टमुळे न्यायालयीन सुनावणीत दिरंगाई येऊ देणार नाही. फडणवीस यांची माहिती. तर जादा वेळ कामाची तयारी ठेवणाऱ्या फॉरेन्सिक कर्मचाऱ्यांचंही फडणवीसांकडून अभिनंदन. कोर्टातली सुनावणीत आता तारीख पे तारीख होणार नाही. नव्या नियमानुसार बचाव पक्षाला फक्त 2 तारखा मागता येतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. मुंबईत 8 वर्षात वाढले 10 लाखांहून अधिक मतदार. महापालिका निवडणुकीत 10 लाख जादा मतदान होणार. 2017च्या तुलनेत 2025ला मतदार संख्येत 10 लाखांची वाढ. सरकार विरोधात याचिका करणारे लोक असायला हवेत. त्यामुळे राजकीय लोकांना शिस्त लागते. नितीन गडकरींचं विधान. नागपुरात 9 जुलैला झालेल्या मुसळधार पावसानंतर उद्भवलेल्या परिस्थितीसंदर्भात मंत्री नितीन गडकरींनी अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. नाले सफाईच्या नावाखाली केवळ दिखावा केला का, गडकरींचा जाब. आमदार संजय गायकवाडांना संताप पुन्हा अनावर झालाय. फूड अँड ड्रगचे अधिकारी आपला फोन घेत नाहीत म्हणत शिवीगाळ. लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांना समजणारी भाषा वापरणार. संजय गायकवाडांचं स्पष्टीकरण. बुलढाण्यातील पैनगंगा आश्रम शाळेतील 19 विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याप्रकरणी गायकवाड आक्रमक. पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक. पुणे महानगरपालिका निवडणूक पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन. अजित पवारांचं सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पिंपरी चिंचवडमध्ये पाहणी. हिंजवडीमध्ये अजित पवारांकडून कामांचा आढावा. वाहतूक कोंडी, रस्त्याची दुरावस्था अशा विविध समस्यांचा आढावा. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून हिंजवडीतील मेट्रो लाईन 3ची पाहणी. हिंजवडीच्या फेज 3 मध्ये थोडा जरी पाऊस पडला तरी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी साचतं. त्या ठिकाणी अजित पवारांनी पाहणी केली. सरकारी रस्ता अडवणाऱ्या व्यक्तींवर थेट 353 कलमानुसार गुन्हे दाखल करा. हिंजवडीत पाहणी दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सूचना. ज्याचा स्वतःवर विश्वास नसतो तो पूजा करतो. आपण कधीच पूजा अर्चा केली नाही. अजित पवारांचं विधान. आपण 6 वेळा उपमुख्यमंत्री झालोय. कुणीही आपला रेकॉर्ड तोडू शकत नाही. अजित पवारांचं वक्तव्य.
राज्यात नव्या वाईन शॉपला अजून परवानगी दिली नाही. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं स्पष्टीकरण. सरकार 328 नव्या दुकानांना परवानगी देण्याच्या तयारीत. राज्यात शुल्कवाढी विरुद्ध राज्यात सोमवारी बार बंद असतील. उत्पादन शुल्कात केलेली 60% वाढ आणि विदेशी मद्याच्या विक्रीवरील अतिरिक्त 10% कर वाढीविरोधात हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन आक्रमक. बच्चू कडूंच्या 7/12 कोरा पदयात्रेचा आजचा 7वा दिवस. कडूंचा शेतकऱ्यांसह डोळ्याला काळ्या पट्ट्या, हातात विळा आणि रुमन घेऊन आंबोड्याच्या दिशेनं प्रवास. गेल्या 7 दिवसांपासून बच्चू कडूंची 7/12 कोरा करा यात्रा सुरू आहे. 150 किलोमीटरच्या पदयात्रेत कडूंच्या पायाला जखमा आणि सूज. बच्चू कडू यांच्या 7/12 कोरा करा या पदयात्रेचा आज 7वा दिवस. यावेळी यवतमाळ जिल्ह्यात बच्चू कडूंसह यात्रेत सहभागी आंदोलकांनी शेतीची कामं करत पुढील प्रवासाचा प्रारंभ केला. तुळजाभवानी मंदिर रात्री आता 1 ऐवजी पहाटे 4 वाजता उघडेल. मंगळवार, शुक्रवार, रविवार आणि पौर्णिमेला मंदिर रात्री 1 वाजता उघडण्याचा निर्णय मागे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवावर महापालिकेचा भर. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर जागा आणि मूर्ती साकारण्यासाठी शाडूमाती मोफत. विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी. बीई, बीटेक आणि एमबीए प्रवेशासाठी मुदतवाढ जाहीर. 14 जुलै 2025 पर्यंत अर्ज सादर करता येईल. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती. पालघरमध्ये एबीपी माझानं दाखवलेल्या बातमीचा इम्पॅक्ट. गारगावातील शाळकरी मुलांना मिळाल्या 50 सायकल्स. शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी नदीतून जीवघेणा प्रवास करायचे. चिली देशातल्या वेधशाळेत पुण्याच्या खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर क्षितिजा केळकरांचा समावेश. खगोलशास्त्राला नवी दिशा देणारी वेधशाळा. वेधशाळेत 3200 मेगापिक्सेलचा उच्च क्षमतेचा कॅमेरा. रत्नागिरीच्या खेडमध्ये लायन्स वर्षा मॅरेथॉन 2025 ला उत्स्फूर्त प्रतिसाद. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा सहभाग. जळगावमधल्या मुक्ताईनगरमधून इंदोर हैदराबाद मार्गासाठी 160 शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादित. मात्र पुरेसा मोबदला मिळाला नसल्यानं शेतकऱ्यांकडून पूर्णा नदीत जलसमाधी आंदोलन करण्याचा प्रयत्न. भंडाऱ्यात मुसळधार पावसात रोहिणी ते कोथुर्णा गावाला जोडणाऱ्या मार्गावरील पूल वाहून गेला. 4 महिन्यांपूर्वीच हा पूल बांधण्यात आला होता. नांदेडमधील रस्त्यांच्या बोगस कामांची शृंखला सुरूच आहे. मुदखेड तालुक्यातील एका रस्त्याच्या निकृष्ट कामाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. नाशिक शहरामध्ये रस्त्यांची अक्षरशः चाळण. कोट्यवधींचा खर्च करूनही नाशिककरांचा खड्ड्यांमधूनच प्रवास. अकोल्यातील अकोट ते पोपटखेड महामार्गाची दुरावस्था. रस्त्यावर डांबरीकरण करून 6 महिनेही उलटले नाहीत तोवर रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे. रायगड जिल्हा परिषद आणि कृषी विभागाअंतर्गत भात लागवडीचा कार्यक्रम. चिखलात उतरून रायगड जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी केली भात लागवड. धुळे तालुका आणि शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांना अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर पिकांची लागवड झाली. मात्र पाऊस वेळेवर न झाल्यास दुबार पेरणीचं संकट ओढवण्याची शक्यता आहे. येवल्यात सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचा 500 क्विंटल कांदा उकिरड्यावर फेकण्याची वेळ आली आहे. चाळीमधील साठवलेला कांदा खराब होण्यास सुरुवात झाली आहे. कांदा सडत असल्यानं बळीराजा चिंतेत. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सापही तलाव क्षेत्रात दमदार पाऊस. पावसामुळे समाधानकारक जलसाठा जमा झालाय. गेल्या 2 वर्षांच्या तुलनेत यावर्षी तिप्पट जलसाठा. ठाण्यामध्ये पावसाची हजेरी. रस्ते वाहतूक सध्या सुरळीत असून ठाण्यामध्ये पावसाची रिपरिप सुरूच आहे. अमरावतीच्या चिखलदऱ्यात जोरदार पाऊस. मुसळधार पावसामुळे भीमकुंड धबधबा प्रवाहित. भीमकुंड परिसरात पर्यटकांची चांगलीच गर्दी आहे. घाटकोपर आणि पवईतील खंडोबा टेकडीवरील झाडांची कत्तल आणि डोंगरफोडी विरोधात निसर्गप्रेमी रस्त्यावर 3 नंबर शाळेजवळून ते खंडोबा टेकडीच्या पायथ्यापर्यंत निषेध रॅली. विरारमध्ये रिक्षा चालकाला शिवसैनिकांनी चोप दिलाय. हिंदी भोजपुरी बोलेल पण मराठी नाही. रिक्षा चालकाची मुजोरी. शिवसैनिकांनी चोप दिल्यानंतर रिक्षा चालकानं मागितली महाराष्ट्राची माफी. मुंबईतल्या आर्थर रोड जेलमध्ये 6 जुलैला गँगवॉर घडलं. गँगस्टर प्रसाद पुजारीवर प्रतिस्पर्धी टोळीचा हल्ला. 7 कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल. तर प्रसाद पुजारीवरही गुन्हा. ठाण्यात डंपरची दुचाकीला धडक. अपघातात एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू. या प्रकरणी राबोडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून डंपर चालकाला अटक केली आहे. पुण्यात सिगारेट न दिल्याच्या रागातून गुंडांनी दुकान फोडलं. हातात कोयते घेऊन एका दुकानावर हल्ला. घटनेचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद. बीडमधील माजल गावातील निपाणी टाकळीच्या उपसरपंचाला सरपंचांच्या पतीकडून बेदम मारहाण. ग्रामसभेत बोगस कामं करून बिलं उचलू नका म्हटल्यानं मारहाण.
बीडच्या माजलगावातील लवूळ गावात 1200 रुपयांसाठी शेतमजुराचं अपहरण, तर मध्यस्थी केलेल्या सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याला जंगलात नेऊन अमानुष मारहाण. बीडच्या केज तालुक्यातील देवगाव परिसरात तिघांनी पिस्तूल सोबत फोटो काढून स्टेटसला ठेवले. या प्रकरणात आरोपींविरोधात गुन्हा दाखल. परभणी जिल्हा परिषद शाळेचा मुख्याध्यापक शाळेतच मद्यपान करताना पालकांनी रंगेहात पकडलाय. पालकांनी जाब विचारला, मात्र मुख्याध्यापकाचं मौन. पालकांकडून शाळा बंद करण्याचा इशारा. एबीपी माझाच्या बातमीचा दणका. अकोट आगाराच्या दारू पिऊन बस चालवणाऱ्या चालक आणि वाहकाचं निलंबन. राज्य परिवहन महामंडळाच्या अकोला विभागीय नियंत्रकांची कारवाई. मोटर पंप दुरुस्तीसाठी विहिरीत उतरलेल्या एका शेतकऱ्याचा वायू गळतीने मृत्यू झालाय. भंडाऱ्याच्या लाखनी तालुक्यातील मरेगाव येथील ही घटना आहे. धाराशिवमधील परंड्यात दूध व्यावसायिकाच्या गाडीची काच फोडून चोरी. गाडीत ठेवलेले 1,30,000 रुपये घेऊन चोरट्यांचा पळ. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. नाशिकमध्ये जीएसटी विभागात कर्मचारी असल्याचं सांगत एकाची तब्बल 1.25 कोटींची फसवणूक. अंबड येथील प्रवीण सोनावणे यांनी केली आत्महत्या. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू. खोपोल येथील केपी धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या तरुणाची एका तासानंतर सुखरूप सुटका. तरुण ट्रेक करताना अडकला होता. यशवंत हायकर्स रेस्क्यू टीमकडून तरुणाचा बचाव. धुळ्यात गुलमोहर शासकीय विश्रामगृहात रोकड सापडल्यानंतर तिथे जाणं टाळलं. धुळ्यातील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत रावल यांचं विधान. रेकॉर्डवरील गुन्हेगार समृद्धी महामार्गावरील टोलवर कामाला. रेकॉर्डवरील गुन्हेगार समृद्धी महामार्गावरील टोलवर कामाला आहे. सावंगीतल्या गोळीबारानंतर 2 गुन्हेगारांबद्दल माहिती समोर. पिस्तूल खरी की खोटी हे दाखवताना चुकून झाला होता गोळीबार. 2 मुलींसह गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेची सुटका. कर्नाटकातील गोकर्ण जवळच्या रामतीर्थ गुड्डा जंगलातील गुहेतून सोडवलं. 2 आठवड्यांपासून महिला आणि 2 मुली जंगलात होत्या. अध्यात्माच्या प्रभावामुळे रशियन महिला जगत होती गुहेतलं जीवन. 40 वर्षीय रशियन महिला गुहेतच पूजा मेडिटेशन करत होती. महिलेचा व्हिसा 2017लाच संपलाय, तरीही भारतात वास्तव्य. माओवाद्यांचा तेलंगणा सरकारला युद्धबंदीचा नवा प्रस्ताव. पॉलिट ब्युरोचा सदस्य मल्लोजुला वेणुगोपालचं पत्रक समोर. केंद्र सरकार पाकशी चर्चा करेल, पण माओवाद्यांशी करणार नाही, असा पत्रात मजकूर. दिल्लीतील वसंत विहारमधील शिवा कॅम्प समोर फुटपाथवर झोपलेल्या 5 जणांना कारनं चिरडलं. जखमींना रुग्णालयात दाखल केलंय. जम्मू आणि काश्मीरच्या एका ट्रक चालकानं आपल्या छोट्या मुलाला ट्रक चालवायला दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. पोलिसांनी दखल घेऊन कारवाई केली पाहिजे, नेटकर यांची मागणी आहे. तमिळनाडूत इंधन घेऊन जाणाऱ्या तिरुवल्लूर रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीला भीषण आग लागली. अनेक डबे आगीच्या भक्ष्यस्थानी. एका डब्याला लागलेली आग इतर डब्यांपर्यंत पसरली. चेन्नईकडे जात असताना आज सकाळी मालगाडीला आग लागली. आगीचे लोळ दिसत होते कैक मीटर अंतरावरून. आगीत जीवितहानीचं वृत्त नाहीये, पण स्टेशन परिसरात आग लागल्याचं समजतंय. मादी जिराफानं आपल्या पिल्लाला पाठीवर घेऊन तरसांच्या हल्ल्यातून वाचवल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. 5 तरसांची टोळी जिराफाच्या पिल्लासाठी मोठ्या जिराफासोबत झुंजत होती. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून युरोपियन युनियन आणि मेक्सिकोवर 30% कर लादण्याची घोषणा. 1 ऑगस्टपासून कर आकारला जाईल. आज विम्बल्डनच्या पुरुष एकेरी गटातील अंतिम सामन्याचा थरार. अल्कराज आणि सिनर यांच्यात अंतिम सामना. आणि आता काही बातम्या सविस्तरपणे बघूयात. युनेस्कोच्या